जो 7,67 कोटी रुपयाचा आहे, जो 23 वर्षासाठी दिलेला आहे. जाम वरोरा चंद्रपूर रेल्वे पूल 6.8 किलोमीटरचा, जो 47 कोटी रुपयाचा आहे, जो 25 वर्षासाठी दिलेला आहे. मूर्तिजापूर दर्यापूर रेल्वे पूल 5 किलोमीटरचा आहे, जो 12 कोटी 37 लाख रुपयाचा आहे, जो 25 वर्षासाठी दिलेला आहे. बुटीबोरी वर्धा हा 42 किलोमीटरचा रस्ता 54 कोटी त्याचा खर्च आहे, जो 30 वर्षासाठी दिलेला आहे. मालेगाव मेहर 45 किलोमीटरचा रस्ता 27.1 कोटी रुपयाचा, जो 30 वर्षासाठी दिलेला आहे. मेहर सिंदखेड राजा 63.8 किलोमीटर 62 कोटीचा पूल 30 वर्षासाठी दिलेला आहे. वर्धा पुलगाव 64.48 किलोमीटरचा रस्ता 62 कोटी रुपये 30 वर्षासाठी दिलेला आहे. हे झाले महाराष्ट्रातले. आता मी कर्नाटकातले वाचून दाखवतो. तुमकूर होनावर रुंदीकरण 24 किलोमीटर 21.17 कोटी, टोल नाही. बंगलोर मंगलोर दुरुस्ती 26 किलोमीटर 9.75 कोटी रुपये, टोल नाही. सोलापूर मंगलोर दर्जा सुधारण 6 किलोमीटर 2.77 कोटी रुपये, टोल नाही. बंगलोर मंगलोर नूतनीकरण 10 किलोमीटर 5.57 कोटी रुपये, टोल नाही. नीलमंगल हसन 15 किलोमीटर 3.12 कोटी, टोल नाही. बंगलोर मंगलोर मजबूतीकरण भाग 1 23 किलोमीटर 15.2 कोटी रुपये, टोल नाही. पणजी मंगलोर नूतनीकरण 11 किलोमीटर 5.31 कोटी रुपये, टोल नाही. NH 234 नूतनीकरण 19 किलोमीटर 10.79 कोटी रुपये, टोल नाही. शिमोगा मंगलोर 64 किलोमीटर 15.65 कोटी रुपये, टोल नाही. जर बाजूच्या राज्यामध्ये जर या किमतीचे प्रोजेक्ट्स होत असतील आणि तिकडे जर समजा टोल लावले जात नसतील, तर महाराष्ट्रामध्ये 10 कोटीच्या आतल्या प्रोजेक्ट्सना टोल का? हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांच्यासमोर आज मांडला गेला. त्या दिवशी मी आपल्याला वाचून दाखवलं त्याप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती 2007-11 मध्ये किती अपघात झाले आणि किती मृत्युमुखी पडले आणि किती जण जखमी झाले. तिसरा विषय जो सांगितला रिलायन्सचा पुणे सातारा रस्ता. आता या पुणे सातारा रस्त्याचं प्रोजेक्ट त्यांना कंप्लीट करायचं होतं. शेड्यूल्ड प्रोजेक्ट कंप्लीशन डेट 31/3/2013 होती, जी त्यांना वाढवून दिली. जी प्रोजेक्ट कंप्लीशन डेट 26/1/2014 म्हणजे आता जानेवारीमध्ये 26 तारखेला ती संपलेली आहे त्यांची मुदत. तरीही टोल चालू आहेत. आणि केंद्र सरकारचा निर्णय असा सांगतो की अशा प्रकारची जर समजा प्रोजेक्टची तारीख त्याची ही जर संपलेली असेल आणि प्रोजेक्ट कंप्लीट झालेला नसेल, तर अशा ठिकाणी तुम्ही टोल लावू शकत नाही. तो तुम्हाला टोल बंद करावा लागतो. मी याच्यापुढे मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं हे मी तुम्हाला सांगेनच. वर्धा नदी वरचा टोल परवानगी नसताना, महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली नसताना, तसेच त्या संबंधीचा GR ही काढलेला नसताना नियमबाह्य टोल वसुली वर्षानुवर्षे चालू आहे. उदाहरणार्थ वर्धा नदीवर नाकोडा येथे MSRDCने एक पूल बांधला, तर त्या पुलाच्या टोलसाठी शासनाने GR काढलेला नसताना 2003 पासून 2011 पर्यंत अव्याहत कोट्यवधींची टोल वसुली सुरू होती, असे प्रिन्सिपल अकाउंट जनरल यांच्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे. त्याचा रिपोर्ट खाली दिलेला आहे. पर्यायी रस्ता. या संपूर्ण जेवढे रस्ते बांधले गेले, 4 पदरी 2 पदरी, हे सगळे जे रस्ते बांधले गेले, याला कायद्याने तुम्हाला सर्व्हिस रोड हा बांधावाच लागतो तिथे आजूबाजूला. त्या संदर्भातला एक फोटोग्राफ मी मुख्यमंत्र्यांना कुठे होतो कुठे होतो हा तुमचा दाखवला. मुंबई पुणे कोल्हापूर बेळगाव बंगळूर
हा तिथला फोटो आहे ज्याचा तुम्हाला नीट दिसत असेल. सर्व्हिस रोड साईडने गेलेले दोन्ही याला साईडने गेलेले. आणि जी गोष्ट तुम्हाला पुरवावीच लागते, द्यावीच लागते, अशा एकही ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रात ही गोष्ट दिसत नाही. मग तिथे एक नियम, आपल्याकडे एक नियम, असं कसं असू शकेल? याच्यावरती ते काय बोलले सांगतो. दुसरी गोष्ट, संपूर्ण जेवढे रस्ते बांधले ज्याच्यावरती टोल आहेत अशा कुठच्याही टोलच्या रस्त्यांवरती कुठेही तुम्हाला बाथरूम दिसत नाहीत. एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ज्या 2 दिसतात तेवढ्या, त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत नाहीत. हीच गोष्ट मी त्यांना कर्नाटकातल्या एक्सप्रेसवरती दाखवली की तिकडे एक 2 ते 3 किलोमीटरवरती प्रत्येक ठिकाणी त्यांना बाथरूम देण्यात आलेले आहेत. त्यांचे हे बस थांबे हे जे आहेत या बस थांब्यांवरती तुम्हाला तिथे बाजूला बाथरूम देण्यात आलेले आहे. हे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा रिलायन्सच्या प्रोजेक्टचा हा अजून काम सुरू आहे, टोल सुरू आहे आणि काम कंप्लीट नाही. कंप्लीशन डेट निघून गेलेली आहे, तरी त्यांचं हे अजून टोल वसुली सुरू आहे. तर तिथे टोल लावला, तो अजून टोल सुरूच आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. त्या दरम्यान 2002ला हे जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या समोर जेव्हा मांडलं त्याला मुख्यमंत्री नाही समजेना की याचं काय आहे, आणि त्याचा रिपोर्टही आहे त्यांच्या खात्याकडनंच तो रिपोर्ट आहे. तारीख 1/1/2002ला 79 कोटी, तारीख 10/5/2007ला 50 कोटी आणि तारीख 17/5/2007ला 123 कोटी रुपये MSRDCने MMRDA कडनं कर्ज घेतलंय. आता हे कर्ज का घेतलं? ते कुठे दिलं ते नाही, त्याचं कारण दिलं होतं हे तिन्ही जी कर्ज घेतली गेली, या तिन्ही कर्जाचं ज्या वेळेला विचारणा केली की हे कर्ज तुम्ही कशासाठी घेतलंय, तर त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलंय की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या कन्स्ट्रक्शनसाठी आणि रिपेमेंटसाठी. आता कन्स्ट्रक्शन होऊन इतकी वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती लोन कशासाठी घेतात, कशासाठी कर्ज काढतात? मग हे जवळपास 200 कोटी 225 कोटी रुपये कुठे गेले? कोणाला काही पत्ता नाही, कोणाला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. हा येणेगूर उस्मानाबाद जिल्ह्यातला त्याची मी सांगितलं त्याप्रमाणे, त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आम्ही काय करणार, तो केंद्र सरकारने लावलेला आहे, पण तरीही आम्ही तो बंद करण्याचा प्रयत्न करू. पण मी म्हटलं की तो बंद करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आमच्या लोकांनी तो बंद केलेला आहे म्हटलं. आणि तिथल्या लोकांशी बोलल्यानंतर त्याचं आमच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग पण आहे. त्या टोल नाक्यावरती जो माणूस ते सगळं ऑपरेट करत होता त्याचं त्यांनी असं दिलंय की आम्हालाही माहिती आहे, PWDच्या रिपोर्टमध्ये दिलंय की हा टोल जो आहे हा रस्त्यासाठी नसून, ब्रिजसाठी नसून, हा निरंतर चालू राहील. त्या निरंतरला काय अर्थ आहे? हे सगळे विषय. त्याच्यानंतर अपघाताचा जो आहे भाग, हे म्हटलं ह्या संपूर्ण जेवढे रस्ते बांधले आहेत ज्याच्यावरती टोल आहेत, बाकीचेही रस्ते आहेत पण ज्याच्यावरती खास करून टोल आहे, जिकडे लोक पैसे भरतायत, त्या संपूर्ण रस्त्यावरती कुठेही तुम्हाला ज्याला एक रोड डिसिप्लिन, गाड्या तिथूनच चालतायत असं काही दिसतंय, असली कुठचीही गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे रात्री जे काही ट्रक्स दिसतात त्याला टेल लॅम्प्स नाहीत. जवळ आल्याशिवाय कळत नाही की तुमच्या समोर एक फ्युएलने भरलेला टँकर असतो. आणि असे असंख्य अपघात आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत ज्याच्यामध्ये हकनाक माणसं मारली जात आहेत, पण याच्यावरती कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही. तिकडे कुठचीही अँब्युलन्सेस सर्व्हिस नाही, कुठच्याही इमर्जन्सी तुम्हाला कॉल केल्यावरती कोणी तिकडे तुम्हाला काही वाचवायला येईल, काही बघायला येईल, काही नाही.
ट्रॉमा सेंटर्स नाहीत, आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये दिलं पाहिजे असं सरकारने सांगितलं, केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. हे सगळं तुम्ही दिलं पाहिजे आणि तरी दिलं गेलं नाहीये. आणि त्याच्यावरती आज मुख्यमंत्री म्हणतात की नाही, आमच्याकडनं ह्या चुका झालेल्या आहेत. चुका झाल्या? एवढी हकनाक माणसं मेल्यानंतर आज तुम्ही फक्त एक सिंपल स्टेटमेंट करताय आमच्याकडनं चुका झाल्या? आणि मग आज त्यांच्याकडनं ज्या आम्ही गोष्टी त्यांना सांगितल्या, ए बाबा तिकडे पंखा बंद करतो, तरी टेकला त्याला. त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी आज सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर साक्षीने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी मला असं वाटतं आपल्या समोर सांगणं आवश्यक आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आत टोलचं नवं धोरण आम्ही आणू आणि त्यात केलेल्या ह्या ज्या सगळ्या चांगल्या ज्या सूचना आहेत ह्या त्याच्यामध्ये आम्ही त्याचा अंतर्भाव करू. बीओटी तत्वावरील धोरणात चुका झाल्या आहेत म्हणून या धोरणाचा पुनर्विचार करू, बीओटीचा. आणि हेही ते बोलता बोलता बोलले की आज मोबाईलवरती पण मोबाईलच्या पण अनेक गोष्टी खाजगीकरणामध्ये गेल्यावरती त्याच्यामध्ये देखील अनेक घोटाळे आपल्याला आढळत आहेत. तसेच या देखील रस्त्यांच्या प्रकरणामध्ये जे बीओटीवरती दिलेले आहे त्याच्यामध्ये देखील अनेक घोळ आम्हाला आढळत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणतोय. 1,50,00,000 ते 10 कोटीपर्यंतचे टोल नाके बंद करण्याचा निर्णय लवकरात लवकर या आचारसंहिता लागायच्या आत आम्ही घेऊ. म्हणजे साधारणपणे हे 22 अधिक हे 6, 28 हे टोल नाके या संदर्भातला आहे. 22 अधिक 6 तिथे बोलताना, कारण ते कसं होतं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलायला गेलो होतो पण त्यांना त्या खात्याचे मंत्री आणणं हे स्वाभाविक होतं, त्याच्यामुळे मफलर देखील तिकडे होते. आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या तिकडे की मला राज्य सरकार एवढंच बजेट देतं आणि मग त्या बजेटमध्ये मला बाकीचे रस्ते करावे लागतात आणि मग फक्त इतक्याच टक्के रस्ते हे टोलसाठी आहेत आणि बाकीच्या रस्त्यांसाठी. प्रश्न असा आहे, मी ज्यावेळेला हे मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की ते जे रस्ते बांधले जातात ते रस्ते त्याचं काम सातत्याने कसं चालू राहतं. जर तो रस्ता जर समजा तुम्ही बांधलात आणि त्या रस्त्याला जर समजा 10, 12, 15 वर्ष 20 वर्ष जर काही होणार नसेल तर तुमच्या बजेटमधले पैसेच वाचणार आहेत ना. दरवर्षी तुम्हाला त्याच रस्त्यांसाठी तुम्हाला बजेटमध्ये तुम्हाला प्रोव्हिजन करायला लागते आणि तुम्ही तेच रस्ते परत नव्या कंत्राटदारांना देऊन तुम्ही त्याच रस्त्यांवरती परत बांधताय आणि त्याच्यावरती परत खड्डे होत आहेत. ही नेव्हर एंडिंग स्टोरी, हे थांबूच शकत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे हे देखील मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि त्याची देखील त्याचा रिव्ह्यू घेत आहेत. मी म्हटलं की चांगले कंत्राटदार जोपर्यंत तुम्ही नेमत नाही, असली जर कामं देत राहिलात तर हे कधीच राज्य सरकार दरवर्षी बजेट काढत राहील आणि दरवर्षी तेच रस्ते होत राहतील, कधी पूर्ण होणारच नाही ते. त्याच्यानंतर जे टोल नाके बंद केलेले आहेत असं अनेक ठिकाणी आढळले की ते टोल नाके बंद जरी झालेले असले, सरकारने बंद केलेले जरी असले तरी त्याचे जे बूथ असतात ते तिकडे आहेतच. आणि असं अनेक ठिकाणी दिसतंय की ते जे बूथ आहेत ते अनधिकृतरित्या चालवले जात आहेत, कारण लोकांना समजतच नाही याचा बूथ कुठचा काढलाय आणि कुठचा गेलाय तो समजतच नाही. तर त्या संपूर्ण जिकडे जिकडे बंद झालेले आहेत ते संपूर्णच्या संपूर्ण ते बूथ राज्य सरकार पुढच्या काही दिवसात डिमॉलिश करत आहे असं त्याच्यात सांगितलंय. ते या सगळ्या आचारसंहितेच्या आत. दुसरा म्हणजे हे सगळे जेवढे टोल आहेत, जेवढे ज्या रस्त्यांवरती टोल लावण्यात आलेले आहेत, या रस्त्यांवरती जे टोल आहेत या संपूर्ण टोलवरती कुठेही गाड्या किती जात आहेत आणि येत आहेत हे मोजले जात नाहीत. हे याच्या अगोदर मोजले गेले नव्हते, याच्या पुढेही म्हटलं मोजले गेले नाही तर काय करणार. सो त्याच्यासाठी ते आता एक यंत्रणा लावत आहेत, त्याच्यासाठी एक वेगळा सर्व्हर ते आता लावणार आहेत, त्याच्यासाठी एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तिथे प्रोव्हिजन प्रत्येक टोल नाक्यावरती करणार आहेत. त्याच्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत त्यातल्या काही टेक्निकल काही नवीन काही गोष्टी आहेत ज्या मी त्यांना सांगणार आहे की या गोष्टी तुम्ही कराव्यात की त्याच्यातनं
प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गाडी जी ही तिकडनं जाईल ती गाडी पूर्णपणे रजिस्टर होईल आणि दिवसभरामध्ये किती गाड्या गेल्या आणि किती गाड्या आल्या याचं संपूर्ण नोंद तुमच्या हातामध्ये राहील, जेणेकरून ती त्या टोलवाल्यांच्या हातामध्ये राहणार नाही. कारण ते काय कॅशचा व्यवहार आहे तो संपूर्ण. त्या कॅशच्या व्यवहारामध्ये ते सांगतच नाहीत किती गाड्या गेल्या आणि किती नाही गाड्या गेल्या, त्याच्यामुळे ती कॅश संपूर्णपणे आत जाते. त्याच्यावरती ते नियंत्रण आणायचं म्हणतायत या आचारसंहितेच्या आत. मी त्यांना सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती ऑडिटर नेमत नाही, त्या संपूर्ण टोलच्या याच्यावरती त्याचं ऑडिट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही हे सर्व टोल नाके बंद करावेत, ही मी त्यांना विनंती केलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे. ते आर्थिक बाजू सगळ्या बघून त्याच्यावरती निर्णय घेतील. त्याच्यानंतरचा माझा निर्णय मी आपल्याला सांगेनच, तो भाग वेगळा. त्याच्यानंतर टोल ठरवण्याचं जे सूत्र आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो योग्य पद्धतीने वापरला जात नाहीये आणि दीडपट दुप्पट टोल आकारणी केली जाते या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे टोल आकारणीच्या सूत्राबाबत योग्य ते मूल्यमापन करू असं त्यांनी आता सांगितलेलं आहे. त्यातला अजून एक महत्वाचा निर्णय म्हणजे आम्ही एक पत्र त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना याच्या वतीने 17/11/2011 ला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र दिलं होतं की राज्यामधल्या ज्या एसटी आहेत या एसटीला टोल हा तुम्ही माफ करावा. ते 2011 साली दिलेलं पत्र होतं. त्याच्यानंतर परत त्यांना ह्या गोष्टींची मध्यंतरी आठवण करून दिली आणि मला असं वाटतं येत्या अधिवेशनामध्ये ते आता ते पण आचारसंहितेच्या आतच महाराष्ट्रातले सर्व एसटी जेवढी आहे ही या टोलच्या बंधनातनं मुक्त होणार आहे. त्यांना टोल याच्या पुढे लागणार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं. त्याच्यानंतर टोलवरती ही मागणी त्यांनी आता कारण सगळ्याच त्यांचे MSRDC पासून PWD पासून सगळे केंद्र सरकारचे सगळ्याच अधिकाऱ्यांनी त्यांनी तिकडे बोलवलेलं होतं आणि त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामधली एक महत्वाची सूचना म्हणजे 24 तासाच्या आत जर समजा तुम्हाला एका जागी जाऊन जर परत रात्री तुम्हाला परत यायचं असेल तर तिकडे दुप्पट पैसे भरावे लागतात. तिकडे तुम्हाला दीडपट पैसे आकारणी करावी ही जी मागणी होती तीही त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्याचीही अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. अजून काय राहिलं मॅडम? तुला काय बोलायचं? रॅम्प आला सकाळी बघायला पाहिजे पण आला होता. हा खाली पडतील. ठीक आहे ना. दुसरा एक महत्वाचा निर्णय म्हणजे ठाण्यावरून जी लोक येतात आणि जे ऐरोळी मार्गे नवी मुंबई आणि पुण्याला जातात त्यांना जवळपास 2.5 किलोमीटरच्या आत 2 वेळा टोल भरायला लागतो 30-30 रुपयाचा. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं, म्हटलं एकदा ठाणा त्यांनी टोल दिल्यावरती परत ऐरोळीला कशाला टोल लावताय, म्हटलं ती रिसीट दाखवून त्याला पुढे जाता येत नाही का. तर त्याच्यामुळे तोही निर्णय ते आता तातडीने तो निर्णय आता ते करतायत की ज्याच्यातनं कारण तिकडचे अधिकारी आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की एक कुठचा रस्ता आहे तो त्यांचा एक MSRDCचा आणि एक केंद्र सरकार. तर मी म्हटलं लोकांना याच्याशी काय देणं घेणं आहे ना, तो केंद्राचा आहे का MSRDCचा आहे का PWDचा आहे, म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनाचा रस्ता आहे. तुम्ही एकाच 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती 2-2दा टोल कसे काय लावता. त्याच्यामुळे तो ठाण्यावरून आता येताना किंवा ऐरोळीवरून ठाण्याला जातानाचा एकदाच टोल भरावा लागणार आहे, 2-2दा टोल भरावे लागणार नाही. हे या सगळ्या प्रकारचे गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. अजून टेक्नॉलॉजिकली अजून ज्या काही गोष्टी आम्हाला या बूथवरती ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या आम्ही लवकरच एक दुसरं निवेदन त्यांना आम्ही देणार आहोत की टेक्नॉलॉजिकली काय काय गोष्टी करता येतील ज्याच्यातनं या संपूर्ण जे कंत्राटदार आहेत यांना कुठलीही मुभा मिळणार नाही चोरी करायला आणि काही गोष्टी लपवायला. तर त्या दृष्टिकोनातल्या काही गोष्टी आम्ही त्यांना सांगणार आहोत, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. हां
त्याच्यानंतर म्हटलं की जिकडे गाड्या रजिस्टर होतात ते डिपार्टमेंट आरटीओ देखील सरकारचंच आहे. मी म्हटलं तुम्हाला ही गोष्ट कळू शकते की किती गाड्या रोज रजिस्टर होतात आणि दरवर्षी त्याचं प्रमाण कसं वाढतंय. आणि एखाद्या रस्त्यावरती जर समजा गाड्यांचं प्रमाण जर वाढत असेल तर टोलची किंमत ही कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? ती कमीच व्हायला पाहिजे ना. तिथली टोलची किंमत ही कमी व्हायला पाहिजे, ती वाढू शकत नाही ना. जर गाड्यांचं प्रमाण वाढणार असेल, तुम्ही काही ठराविक गाड्यांसाठी एक टोलची किंमत लावली, त्या प्रमाणात जर समजा तिथे गाड्या जर वाढणार असतील तर टोलची किंमत ही खाली यायला पाहिजे. ती वाढते कशी काय? तर ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू घेऊन ते येणाऱ्या आचारसंहितेच्या आत ते या सगळ्या गोष्टींचा निर्णय करणार आहेत. ते निर्णय आचारसंहितेच्या आत करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्या प्रतिनिधींच्या समोर. पण तोपर्यंत ते त्यांचा निर्णय या सगळ्या गोष्टींचा होईपर्यंत महाराष्ट्रात कोणीही टोल भरायचा नाही. जोपर्यंत या गोष्टींचे निर्णय होत नाहीत तोपर्यंत कोणीही टोल भरणार नाही. आणि ते जे आंदोलन आहे टोल न भरण्याचं, हे आमचं चालूच राहील तोपर्यंत या गोष्टींचा निर्णय सरकारकडनं होत नाही. अन्यथा हे दरवेळेला हे काहीतरी गोष्टी सांगत असतात की आम्ही ही गोष्ट करू, आम्ही ही लवकरात लवकर आणू, आम्ही या सगळ्या आणायचा प्रयत्न करू वगैरे, हे सगळं चालू असतं. पण तरी हे आंदोलन माझं चालूच राहणार आणि याच्यावरती त्यांचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात आम्ही देखील टोल भरणार नाही. आणि माझी जनतेला देखील विनंती आहे, तुम्ही देखील टोल भरू नका. त्याच्याबद्दलचे जे काही इतर पुरावे जे काही लोकांना वाटत आहेत त्या सगळ्या गोष्टी असतात आम्ही लवकरात लवकर पुरवूच. मी मागे सभेमध्ये सांगितल्याप्रमाणे पक्षाचा ॲप देखील येतोय, त्याच्यावरती संपूर्ण टोलची इन्फॉर्मेशन ही सगळी असेल. मला असं वाटतं जर आपल्याकडनं सगळ्यांकडनं जर शक्य असेल, आणि तरी मी आपल्याला परत एकदा सांगतो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, एखाद्याला जर एखाद्या टोल नाक्यावरती जर टोल द्यायचा नसेल, कारण त्याला हे जर पटत नसेल आणि सरकारकडनं अजून निर्णय होत नसेल, आणि त्याला जर समजा तिथल्या कोणी त्या कंत्राटदाराच्या कोणी माणसांनी जर धमकावून जर टोल वसुलीला भाग पाडलं तर त्या कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालू हे कंत्राटदाराला कळेल. एवढं निश्चित. जर त्यांनी अशा प्रकारे जर समजा लोकांना हॅरॅस करायचा प्रयत्न केला, कुठचीही पारदर्शकता नसताना जर समजा लोकांना टोल भरण्यासाठी जर त्यांनी भाग पाडलं तर त्या कंत्राटदाराच्या घरी आम्ही काय थैमान घालू हे त्या कंत्राटदाराला कळेल. त्याच्यानंतर सरकारने आम्हाला दोष देऊ नये. आणि तुम्हीही तर मला असं वाटतं की मी आता बहुतेक सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये BST बसेस यांना देखील या टोलमध्ये माफी मिळावी म्हणून आम्ही त्यांना सांगणार आहोत. आता आपल्या मार्फत मी सांगतोच आहे, परंतु मी परत त्यांच्याशी प्रत्यक्ष हा विषय मी बोलीन त्यावेळेला त्याच्यामध्ये देखील त्यांना BSTला सूट मिळेल अशी मी आशा बाळगतो, अपेक्षा बाळगतो. ठीक है. MEPL और IRB ये सबसे बड़ा कॉन्ट्रैक्टर महाराष्ट्र में है. क्या इनके कोई प्रतिनिधि आपसे मिले हैं? पिछली बार जो नितिन गडकरी आपसे मिले थे तो क्या इसमें टोल के बारे में कोई चर्चा हुई? नाही, मला असं वाटतं मागच्या वेळेला जेव्हा नितीन गडकरी आले होते माझ्याकडे त्यावेळेला कोइन्सिडन्स असा होता की त्यावेळेला ते एकनाथ खडसेंचं प्रकरण माझा तो वाद चालू होता आणि त्या दरम्यान नितीन गडकरी माझ्याकडे आले होते. IRBचे लोक मला भेटू इच्छितात हे मी गेले 1.5 वर्ष ऐकतोय. परंतु प्रश्न असा आहे की माझा ह्या कंत्राटदारांच्या बाबतीतला विषय नसून हा राज्य सरकारच्या चुकीच्या पॉलिसीबद्दलचा विषय. त्याच्यामुळे माझा विषय हा सरकारशी आहे. कंत्राटदारांना भेटून मी काय करू? त्याच्यामुळे त्यांच्याशी भेटण्याचा विषयच नाही. किंबहुना मी तर एकदा एका जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, त्या महेश मांजरेकरचा कार्यक्रम होता, ते कुठे जातात ना परदेशी दरवेळेला निपटा, तर महेशने मला बोलवलं होतं तिथे कुठे सिंगापूरला. पण त्याचा कार्यक्रम स्पॉन्सर करणारी IRB होती. म्हटलं आता कसं येणार? कारण मी गेलो असतो तर तुम्हाला आयतं कुलीतच मिळालं असतं. बघा बघा त्यांच्या पैशावर फिरतायत. आश्वासन दिलेलं आहे आणि यावेळेस काय रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होतो? हो, मला यावेळेला मुख्यमंत्र्यांचा रिस्पॉन्स हा खूपच पॉझिटिव्ह दिसला. कारण त्यांनी ज्या प्रकारचे सगळे अधिकारी यांच्याकडे बोलले होते आणि ज्या प्रकारे त्यांचा ज्याला आपण एक बॉडी लँग्वेज किंवा एक्सप्रेशन्स म्हणू हे ज्या प्रकारचे होते त्याच्यावरनं मला असं वाटतंय की ते याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करतील असं मला वाटतंय. मोर्चा आता या सगळ्या गोष्टींमुळे मी पोस्टपोन केलेला आहे. कारण जर समजा सरकार जर या प्रकारची हमी देत असेल आणि जर समजा आचारसंहितेच्या आत जर समजा या गोष्टींचे निर्णय होणार असतील
तर मी जे सांगितले त्याप्रमाणे टोल भरायचा नाही हे आमचं आंदोलन सुरूच राहील. आणि जर आचारसंहितेच्या आज जर समजा या प्रकारचे निर्णय झाले नाहीत तर बाकीच्या गोष्टी करायला आम्ही मोकळेच आहोत. सर या शिवसेनेने कोल्हापुरात आंदोलन केलं आणि त्यावेळी त्यांनी नाही केलं. मुळात हे लोकांचं आंदोलन होतं, त्यानंतर टोल बंद जनतेचं आंदोलन होतं. जनतेचं. पण त्यानंतर टोल बंद झालं. पण तुम्ही गेल्या इतकं मोठं आंदोलन केलं. आम्ही पहिलं आंदोलन केलं त्यावेळेला 65 टोल नाके बंद झालेत. विसरलात काय? पहिल्या आंदोलनानंतर 65 टोल नाके बंद करायला लावले सरकारला, हे विसरलात? मुद्दा हाच महत्वाचा आहे का ज्या वेळेला तुम्ही आंदोलन करता त्याच्यानंतर सरकार जागा होतं, टोल नाके बंद करतात, तोपर्यंत जनतेची ही लूटही चालूच राहते आणि नियमाप्रमाणे. मी राज ठाकरे एक्झॅक्ट सरकारचे प्रश्न मला विचारतो. नाही नियमाप्रमाणे जर टोलचा रस्ता खराब असेल तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला अधिकार आहेत का तो टोल बंद केला जाऊ शकतो. मात्र तरीही ते या सगळ्या गोष्टी आता सरकारला विचारा ना तुम्ही. आम्ही सांगून झाल्या. आम्ही फोडले की म्हणणार बघा खळलं खटॅक करतात, शांततापूर्ण आंदोलन केलं की म्हणणार फुसकाबार आहे. दोन्हीकडनं बडवा. तुमच्या आंदोलनावरील टीका सातत्याने होते की कारण आंदोलन होतात म्हणून. म्हणून या पाचव्याला काय जातंय? मी सरकारच्या विरोधात बोलतोय आणि विरोधी पक्ष माझ्या विरोधात बोलतोय. अभी भी ये कह रहा है कि ऑलरेडी ये जो कमेटी बनी थी उसमें सब बातें थी और अन्ना हजारे जी ने जब कहा तब से सरकार काम कर रही है, इसलिए. अरे दिसतंय का काही निर्णय दिसतोय का? माझ्या आंदोलनानंतर 65 टोल नाके बंद झाले ना, मग हे अण्णा हजारे बोलल्यानंतर का नाही बंद झाले? म्हणजे अण्णांची भाषा नाही कळली, आमची कळली. टोल कोणते चर्चेतले टोल का सर्व टोल भरून तुम्ही आव्हान? सर्वच टोल, सर्वच. पण बरेच वेळा सर्वसामान्य म्हणून पॉलिटिकल पार्टीच्या ऍक्टिव्हिस्टना एक एम्पॉवरमेंट असते की ते टोल जेव्हा प्लाझावरती मी सांगण्याचं काम तर माझा प्रश्न असा आहे सर फक्त एवढा की प्रत्येक माणसाकडनं आता अपेक्षा आहे की त्याने MNSचा असं स्टिकर लावा होता की ज्याच्यामुळे ते दडपणाचे दुसरे कुठचे लावायचे असेल तुम्ही लावा. ज्याच्यातनं तुम्हाला सूट मिळत असेल तर काही करा. अजित पवार असं म्हणतात की फक्त 10% लोक टोल भरतात. तो मनसे प्रमुख राज ठाकरे को आप सुन रहे थे जो प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे। आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण से उन्होंने मुलाकात की है। टोल के मुद्दे पर और तमाम बातें उन्होंने मुख्यमंत्री के सामने रखी हैं। राज ठाकरे ने कहा कि उन्होंने महाराष्ट्र में ज्यादा टोल वसूले जाने की बात भी मुख्यमंत्री के सामने रखी। मान्यता न होने के बाद भी महाराष्ट्र में ज्यादा टोल वसूला जाता है। सुविधाओं की कमी की बात मुख्यमंत्री ने भी मानी है। टोल के ऑडिट होने तक टोल बंद हो, ये प्रस्ताव राज ठाकरे की ओर से रखा गया। साथ ही एसटी बसों में उनसे टोल न लिया जाए। राज ठाकरे का कहना है कि मुख्यमंत्री की प्रतिक्रिया उन्हें सकारात्मक दिखी है। मुख्यमंत्री की ओर से उन्हें आश्वासन दिया गया है, लेकिन अगर इस मामले में कोई ठोस कार्रवाई नहीं होती है तो उनका ये टोल आंदोलन जारी रहेगा। साथ ही राज ठाकरे ने जनता से भी अपील की है कि वो टोल ना दें और उनके इस आंदोलन में अपनी सहभागिता निभाएं। आपको बता दें, कल जिस तरीके से मनसे ने राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन का आह्वान किया था और सुबह से ही तमाम कार्यकर्ताओं का प्रदर्शन देखा गया था। हालांकि गिरफ्तारी हुई राज ठाकरे की, उसके बाद रिहा किए गए। रिहाई के बाद राज ठाकरे ने अपना आंदोलन स्थगित किया था और कहा था कि मुख्यमंत्री ने उन्हें निमंत्रण दिया है बातचीत के लिए और इसके चलते उन्होंने आंदोलन स्थगित किया था। और आज उन्होंने मुख्यमंत्री से मुलाकात की है तमाम बिंदुओं पर। हमारे संवाददाता रविशंकर शर्मा इस वक्त हमारे साथ जुड़ गए हैं ज्यादा जानकारी के साथ, उनसे बात करते हैं। रवि, तमाम मुद्दे थे जो राज ठाकरे ने आज मुख्यमंत्री के सामने रखे हैं और अभी उन्होंने हाल में प्रेस कॉन्फ्रेंस भी की और अपने इरादे जाहिर कर दिए हैं कि जो बातें उन्होंने मुख्यमंत्री के सामने रखी, सकारात्मक प्रतिक्रिया मिली है, लेकिन अगर उस पर ठोस कार्रवाई नहीं होती है तो उनका आंदोलन जारी रहेगा। निश्चित तौर पर यदि बात की जाए टोल को लेकर तो जिस तरह से टोल को लेकर महाराष्ट्र में संग्राम पूरी तरह से मचा हुआ दिखा। राज ठाकरे आज सुबह
मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान से मिले और उसके पश्चात उन्होंने कुछ बिंदुओं पर उनका ध्यान केंद्रित कराया, जिससे राज्य सरकार ने कहीं न कहीं हामी भरती हुई नजर, यानी कि साफ तौर पे मनसे की कार्यप्रणाली के पश्चात महाराष्ट्र में जो 65 टोल लगभग बंद हुए, उसके कहीं न कहीं मनसे को इसका क्रेडिट मत यहाँ पर लेना चाहती है। लेकिन यदि बात की जाए, अभी कुछ देर पहले ही राज ठाकरे मनसे अध्यक्ष ने यहाँ पर पत्रकार परिषद अपने आवास पर की है और उन्होंने टोल के मुद्दे को लेकर सभी मुद्दों को पूरी तरह से स्पष्ट रूप से बताया कि किस तरह से अनेक टोलों पर अभी भी जो टोल वसूले जा रहे हैं, जबकि जो टोल है लेने बंद कर दिए जाने चाहिए थे। राज्य सरकार के सामने उस तरह की विनती रखी है। राज्य सरकार ने उस पर आचार संहिता लगने से पहले जल्द से जल्द निर्णय लेने का यहाँ पर बात की है। लेकिन सबसे बड़ी बात यहाँ पर की है, जो मुख्य बातें निकलकर सामने आई है, राज ठाकरे का साफ तौर पर कहना था कि जो उनका आंदोलन था, टोल विरोधी आंदोलन, अभी वो थमा नहीं है, वो आंदोलन जारी रहेगा। और उन्होंने जनता से अपील की है कि जब तक राज्य सरकार किसी तरह का कोई निर्णय नहीं दे देती, तब तक वह महाराष्ट्र भर में सभी टोल नाकों पर टोल ना भरे, और यदि कोई जबरदस्ती आम जनता से टोल वसूलने की कोशिश करता है तो उसका परिणाम भुगतने के लिए राज्य सरकार कहीं न कहीं तैयार हो जाए। इस तरह की जो उनकी प्रतिक्रिया है वह साफ तौर पर देखने को मिली है। यानी कि यहाँ पर सुबह मुख्यमंत्री से मिलने के पश्चात मुख्यमंत्री के नरम रुख, इनकी इस विनती के लेने के पश्चात भी राज ठाकरे अपने पूरे जो उनका निर्णय है उस पर अभी भी पूरी तरह से अटल है। यानी कि जल्द से जल्द टोल को लेकर जिस तरह से टेंशन महाराष्ट्र में बढ़ता चला जा रहा था, उस पर निर्णय निकले, यहाँ पर राज ठाकरे की मंशा साफ तौर पर नजर आती है। बिल्कुल रवि, अपनी मंशा तो जाहिर कर ही दी है। राज ठाकरे ने मुख्यमंत्री से मुलाकात के दौरान भी उन्होंने तमाम बातें रखी और प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान भी उन्होंने बातें की। जो उन्होंने बात की कि टोल नाकों के ऑडिट होने तक टोल बंद हो, क्या इस बात को लेकर कोई सहमति बन पाई है? फिलहाल ये व्यवस्था किस तरीके से लागू होने वाली है टोल वसूली की, जब तक इस पर पूरी तरह से कोई फैसला नहीं हो जाता? देखिए, ऑडिट के मसले पे यदि बात की जाए तो उन्होंने मुख्यमंत्री से विनती भी की है कि सभी जो टोल नाके हैं उनके ऑडिट, उनका लेखा जोखा साफ तौर पर रखना चाहिए कि जितनी भी जो गाड़ियां महाराष्ट्र के राज्यों से उस टोल संबंधित टोल नाकों से गुजरती है, कि उन गाड़ियों की संख्या का पूरी तरह से लेखा जोखा होना चाहिए, कितनी रकम से प्राप्त हुई, बाकायदा पूरी तरह से उसका लेखा जोखा होना चाहिए। यानी कि क्योंकि यदि ध्यान देने वाली बात यह है कि जो टोल का पूरा जो व्यवहार होता है वो पूरे कैश के माध्यम से होता है और आम जनता की इसमें लूट ना होने पाई इस पूरे माध्यम से, इसलिए ऑडिट होना साफ तौर पर जरूरी है। और सरकार ने विश्वास दिलाया है, राज ठाकरे का ऐसा कहना था पत्रकार परिषद में कि मुख्यमंत्री ने उनसे कहा है कि जल्दी ऑडिटर उस पर नियुक्त की जाएंगी, और साफ तौर पर उनकी यही भावना थी मनसे प्रमुख की जब तक इस सभी मांगों पर ध्यान नहीं दिया जाता है तब तक कोई भी जनता टोल ना भरे। जी, यानी रवि, अभी तो कोई फैसला नहीं हो पाया, हालांकि प्रतिक्रिया बहुत सकारात्मक कही जाएगी मुख्यमंत्री की, लेकिन आज की जो मुलाकात से कोई फैसला नहीं निकलकर सामने आया टोल वसूली को लेकर। आज की मुलाकात महज यदि देखा जाए जो सुबह सयादे जो अतिथि गृह पर हुई, यदि बात की जाए तो महज मुख्यमंत्री ने जिस तरह से कल राज ठाकरे का जो टोल विरोधी आंदोलन चल रहा था उस पर जिस तरह से जो आंदोलन का जो रुख काफी उग्र होता हुआ साफ तौर पर नजर आया, और उसी को शांत कराने के लिए और मुद्दे क्या है मन से प्रमुख के वह जानने के लिए सयादी में सुबह बैठक हुई और उस पर राज ठाकरे जी ने अपने सभी जो मुद्दे हैं मुख्यमंत्री को समझाया, और जहां तक संभव मुख्यमंत्री ने उनके जो पहलू है उनको ध्यान से सुना और अपने तमाम मंत्रियों के साथ में मौजूद थे। यानी कि बात की जाए सार्वजनिक जो PWD मिनिस्टर छगन भुजबल भी उसमें वहां पर मौजूद थे। हर संभव टोल से संबंधित जिस तरह से घमासान मचा है, टोल से संबंधित आम जनता को कितनी इससे फायदे हैं, क्या क्या जो समस्याएं हैं, कितना आम जनता को मिलता है, सड़क की पूरी तरह से सुविधा हो, सड़क की दुरुस्तीकरण, हर एक मुद्दों पर देते हुए वहां पर फैसला ले जाने की यहाँ पर बात है। और सभी जो निवेदन है वह राज्य सरकार तक राज ठाकरे ने पहुंचाए हुए हैं, और वहां पे साफ तौर पर कहना है कि आचार संहिता यानी कि कुछ ही दिनों में पूरा फैसला उनके राज ठाकरे को इसका जवाब मिलेगा, और जब तक वह जवाब नहीं मिलेगा तब तक जो उनका रुख है टोल विरोधी इसी तरह से कायम रहेगा। जी बिल्कुल रवि, और एक बात ये भी यहाँ पर कि जनता के सामने यहाँ पर पशुपेश वाली स्थिति है, क्योंकि एक तरफ राज ठाकरे जनता से अपील करते हैं, प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान भी उन्होंने अपील की कि कोई भी, वो आम जनता से अपील करते हैं कि कोई भी टोल ना भरे। ऐसे में जनता के लिए स्थिति काफी असमंजस वाली है कि वो क्या करे क्या ना करे जब तक फैसला कोई आ नहीं जाता है। देखिए, एक बात तो तय है कि जिस तरह से जो टोल को लेकर जो आंदोलन साफ तौर पे छिड़ा, कहीं न कहीं जो
कॉन्ट्रैक्ट हुए थे, चाहे वो बात की जाए MSRTC के द्वारा बनाए गए जो मार्ग होते हैं, चाहे वो MRD के द्वारा बनाए गए मार्ग हो या फिर केंद्र सरकार के द्वारा बनाए गए जो रास्ते होते हैं, एक बात तो साफ निकलकर सामने आई कि कॉन्ट्रैक्ट समाप्त होने के पश्चात भी टोल वसूले जा रहे थे और वही नागरिकों की दुविधा के परे थे। क्योंकि आज यदि देखा जाए तो कई ऐसी जनता है जो महज 2 या फिर बात की जाए 10-10 किलोमीटर के डिस्टेंस पर यात्रा करने के पश्चात ही उन्हें अगला टोल आता है और उन्हें कुछ अपने रुपए से जेब ढीली करनी पड़ सकती है। यानी कि यात्रा करते समय कई बार टोल आ जाते हैं, जिससे नागरिकों को साफ तौर पर समस्या की सामना करनी पड़ती है और उसी पैसों से यदि कोई पारदर्शिता न निकले तो साफ तौर पर ये एक बड़ा मुद्दा निकलकर सामने आता है और यही कुछ मुद्दा यहाँ पर मनसे ने यहाँ पर उठाया है। और आम नागरिक यदि बात की जाए तो आम नागरिक के हितों की बात करते हुए मनसे प्रमुख ने जिस तरह से किसी तरह कोई निर्णय न निकले तब तक आम जनता टोल न भरे। जी चलिए, बहुत शुक्रिया रवि इस पूरी जानकारी के लिए। तो मनसे प्रमुख राज ठाकरे ने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण से मुलाकात की है, जिसकी जानकारी अब से कुछ देर पहले उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए दी कि क्या कुछ मुद्दे आज उन्होंने मुलाकात के दौरान उठाए। साफ तौर पर राज ठाकरे ने कहा कि 10 करोड़ से कम लागत वाले टोल पर टोल टैक्स वसूली ना की जाए। महाराष्ट्र में ज्यादा टोल वसूली की जाती है, मान्यता न होने के बावजूद भी टोल वसूला जाता है। कर्नाटक में अच्छी सड़कों पर भी टोल नहीं वसूला जाता। सुविधाओं की कमी मुख्यमंत्री ने मानी है, ये भी राज ठाकरे का कहना है। राज ठाकरे ने प्रस्ताव दिया कि टोल नाकों के ऑडिट होने तक टोल टैक्स ना वसूला जाए, साथ ही एसटी बसों में भी टोल ना लिया जाए। हालांकि राज ठाकरे का कहना था कि मुख्यमंत्री की प्रतिक्रिया काफी सकारात्मक दिखी है, लेकिन यहां पर उन्होंने ये भी इशारा कर दिया कि अगर इस मामले में कोई कार्रवाई नहीं होती है तो उनका टोल आंदोलन यूं ही जारी रहेगा। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। दीजिए इजाजत, नमस्कार। क्या फ्रॉड में फंसा है आपका पैसा? क्या स्कैम में उलझी है आपकी रकम? नमस्कार, मैं हूं रवि नथानी। डोंट वेट फॉर अ लॉन्गर पीरियड बिकॉज ये तो वो टाइम बाद प्रेस में चला जाएगा और फिर आप कुछ नहीं कर पाएंगे। क्या आपके साथ भी किसी कंपनी ने किया है धोखा? कंपनी को बोले बॉस दिस इज द लिमिट, यू हैव टू गिव माई मनी बैक। कंज्यूमर ने हमें कंप्लेन दी कि मेरे पैसे बैंक ने लूट लिए हैं। स्कैम्स एंड फ्रॉड की टीम आपको देगी पूरी मदद। हमारी पूरी टीम इस चीज को इन्वेस्टिगेट कर रही है, एक एक पन्ना पढ़ रही है। स्कैम्स एंड फ्रॉड रोजाना शाम 7:27 पर, रोजाना दोपहर 2:27 पर। क्या आपको भी है पर्दे से प्यार? पर्दे के पीछे है पूरा संसार। लेमन संग आप भी चलिए पर्दे के पास। देखिए लेमन होम थिएटर रोज दोपहर 3:27 पर। समुद्र के किनारों से टकराती हुई मौजें,